नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड टॉपिक अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमधील एक्झरसाइज प्रॉब्लेम नंबर 11वा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत। प्रथमतः आपण प्रॉब्लेम पाहूया। प्रॉब्लेम मी वाचतोय, पेज नंबर 121 121 पानावर हा प्रॉब्लेम दिलेला आहे। फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्सी, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडिंग 31st March 2020 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट। पुढे आपल्याला काही माहिती दिलेली आहे, त्याच्यावर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आहे। इयर एंडिंग दिलेलं आहे 31st March 2020 आणि बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करणार आहोत। पुढं बॅलन्स शीट दिलेला आहे बघा, हा ओपनिंग बॅलन्स शीट आहे, दॅट इज द क्लोजिंग बॅलन्स शीट ऑफ लास्ट इयर। पाठीमागच्या वर्षात कॅपिटल फंड 6,43,000 आहे अशी आपण नोंद नवीन बॅलन्स शीटमध्ये करणार आहोत चालू वर्षाच्या। कॅश इन हँड, कॅश ॲट बँक याचा कुठेही उल्लेख करणार नाही, चालू वर्षातील व्यवहार नाही आहेत। बिल्डिंग ओपनिंग बॅलन्स आपण नवीन आपल्या बॅलन्स शीटमध्ये आपण घेणार आहोत 4,50,000 रुपये। फर्निचर 72,000 हा बॅलन्स घेणार आहोत। लायब्ररी बुक्स 45,000 हा गेल्या वर्षीचा बॅलन्स आहे आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी 60,000। हे टोटल बिल्डिंग, फर्निचर, लायब्ररी बुक्स आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी हे आपण ॲसेट साईडला ॲज इट इज तिथे ट्रान्सफर करणार आहोत। चालू वर्षात जर याच्यात काही बदल असेल तर नवीन ॲसेट असेल तर ॲड करणार आहोत, जर ॲसेट नसेल तर आहे तसाच, आणि जर डेप्रिशिएशन दिलं तर आपण ते लेस करणार आहोत। पुढे आपल्याला फर्निचर आणि लायब्ररी बुक्सवर डेप्रिशिएशन दिलेलं आहे, ते टिक मार्क करायला काही हरकत नाही। त्यानंतर चालू वर्षाचा रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे। रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द एंडिंग 31st March 2020। आता इथं डेबिट साईड म्हणजे रिसीट साईड, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे आता जे बॅलन्स शीट मध्ये आपण पाहिले ओपनिंग बॅलन्समध्ये, याची कुठं नोंद होणार नाही आहे। पुढे जे दिलेले आयटम आहे ते इन्कम आहेत का कॅपिटल रिसीट आहे ते आपण पाहणार आहोत। पहिला दिलेला आहे ट्युशन फी, इन्कम आहे, इन्कम साईडला नोंद करणार आपण, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईड। टर्म फीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडला नोंद करणार आहोत, इन्कम आहे। त्यानंतर ॲडमिशन फी इन्कम आहे। डोनेशन कंसात दिलेले कॅपिटल दिलेलं असल्यामुळं ते आपण डायरेक्ट कॅपिटल फंडामध्ये ॲड करणार आहोत, कॅपिटल रिसीट आहे। पुढे इंटरेस्ट रिसिव्ड, टोटल चालू वर्षामध्ये आपल्याला व्याज मिळालेलं आहे, उत्पन्न आहे, इन्कम साईडला नोंद करायची आहे। गव्हर्नमेंट ग्रँट इन ब्रॅकेट रेव्हेन्यू, दॅट इज रेव्हेन्यू इन्कम, त्यामुळं आपण हे इन्कम साईडला दाखवणार आहोत 1,20,000 टोटल। देन नेक्स्ट आयटम टू संडे रिसीट, संडे रिसीट किरकोळ इतर उत्पन्न आहे, किरकोळ उत्पन्न आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडला दाखवणार आहोत, इन्कम साईडला दाखवणार आहोत। त्यानंतर पेमेंट साईडला बघा, सॅलरीज ₹90,000 एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला नोंद करणार, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला नोंद करणार आहोत। त्यानंतर लायब्ररी बुक्स ॲसेट साईडला जे आपण ओपनिंग बॅलन्स दाखवणार लायब्ररी बुक्स त्याच्यामध्ये हे ॲड करायचे आहेत, म्हणजे चालू वर्षी 14,000 रुपयाची पुस्तकं आपण खरेदी केलेली आहेत, ॲसेट आहे, ॲसेट साईडला नोंद करायचे, ॲड करायचे, न्यू परचेस म्हणा, ॲडिशनल म्हटलं तरी चालेल। बाय ऑफिस रेंट, दॅट इज एक्सपेन्सेस, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड, एक्सपेंडिचर साईड।
Then by printing and stationery 22,000. It is expenses, expenditure account, income and expenditure account debit सेलला नोंद करायचे. Then by Sunday expenses 12,000. Sunday expenses, income and expenditure account debit side, expenditure side. By insurance 10,200. 10,200 इन्शुरन्सचा खर्च आहे, दिलेला आहे, तोही आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवणार. बाय स्पोर्ट एक्सपेन्सेस, इतर काही खर्च आहे, खेळासाठी झालेला खर्च स्पोर्ट मटेरियलसाठी असेल तर तो 8,000 रुपये आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे हे गृहीत धरणार आपण. त्यानंतर बाय ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस दॅट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला दाखवायचे आहेत. बाय फर्निचर 50,000 म्हणजे चालू वर्षात 50,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षीचं जे फर्निचर आहे त्या फर्निचरमध्ये ॲडिशनल ॲड करून आपण दाखवणार आहोत 50,000 रुपये. देन बाय रिपेअर्स 15,000 एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत. देन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड ₹4,800 अँड कॅश ॲट बँक ₹70,000. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे दोन्ही आपण असेट साईडला याच्यावर नोंदणी करणार आहोत. दॅट इज क्लोजिंग बॅलन्स आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या बॅलन्स शीटमध्ये हे दाखवावं लागेल. पुढे ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹9,000. सॅलरी इथं टिकमार्क केलेली आहे कारण सॅलरी आपण इथं विचारात घेणार आहोत, त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, अजून द्यायची राहिलेले 9,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटी साईडला करणार आहोत. देन सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग ट्युशन फी 15,000. इन्कम आहे, ट्युशन फी आपली अजून मिळायची राहिलेली आहे 90,000 अगोदर चालू वर्षात वसूल आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आपण 15,000 15,000. देन रिसिवेबल ट्युशन फी बॅलन्स शीट असेट साईडला पुन्हा दाखवणार आहोत. देन डेप्रिशिएट लायब्ररी बुक्स बाय 9,000 अँड फर्निचर बाय ₹10,000. इथं अमाऊंट दिलेले आहे, त्यामुळे चालू वर्षात केव्हा खरेदी केलेलं आहे याचा आपल्याला इथे विचार करण्याची आवश्यकता नाही. जर टक्केवारीने दिलं असतं 10%, 5%, तर मग आपण चालू वर्षातील फर्निचर केव्हा खरेदी केलेलं आहे याचा आपल्याला विचार करावा लागला असता. मग ते सुरुवातीला खरेदी केलेले असं गृहीत धरून डेप्रिशिएशन आपण टाकू शकतो, किंवा ॲट द एंड ऑफ इयर मीन्स ऑन 31 मार्च 2020 या डेटला खरेदी केलेलं आहे असं गृहीत धरून आपण ते निग्लेक्ट करू शकतो, त्याच्यावर डेप्रिशिएशन नाही घेतलं. पण तशी नोट आपल्याला द्यावी लागणार आहे. इथं आता अमाऊंट दिलेली आहे त्यामुळे काय हरकत नाही, आपण ते अमाऊंट लेस करणार आहोत पर्टिक्युलर ॲसेटमधून. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला करायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आखून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल. इन द बुक्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बारसे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डेबिट साईड एक्सपेंडिचर साईड, क्रेडिट साईड इन्कम साईड. आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट आखून घेतलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020, लायबिलिटी साईड, ॲसेट साईड हे व्यवस्थित दाखवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इफेक्ट करायला सुरुवात करू. ठीक आहे, प्रॉब्लेमच्या नोंदी आपण करून घेऊया. पहिल्यांदा जो ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे त्याच्यातील बॅलन्स पुढे फॉरवर्ड करून घेऊ. कॅपिटल फंड, आपण जो बॅलन्स शीट आखलेला आहे त्या बॅलन्स शीटला इथे कॅपिटल फंड असं हेडिंग देणार आणि त्याची इनर कॉलमला रक्कम दाखवायची आहे 6,43,000. देन नेक्स्ट लायबिलिटी साईडचे आयटम पूर्ण झालेले आहेत. असेट साईडला बिल्डिंग घेणार आपण. पहिल्यांदा बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साईडला सुरुवातीला 2 ओळी मी जागा सोडलेल्या आहेत, तिथे मला कॅश नोंद करायचे, कॅश ऑन हँड. त्यानंतर बिल्डिंग
बिल्डिंग दाखवायची आहे. बिल्डिंग डायरेक्ट आउटवर्ड कॉलममध्ये 4,50,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट वगैरे नाही. त्यानंतर फर्निचर आहे. फर्निचर बॅलन्स शीट. फर्निचर मी या ठिकाणी इथे वरती दाखवतो आहे. फर्निचर ₹72,000. एकाखाली एक सिरियल आयटम वरपासून दाखवले तरी चालतील. त्यानंतर लायब्ररी बुक्स. ₹45,000. इनर कॉलममध्ये ॲडजस्टमेंट दिलेले आहेत म्हणून आपण इनर कॉलममध्ये लिहितो आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर लॅबोरेटरी बॅलन्स शीट बिल्डिंग नंतर या ठिकाणी मी दाखवलेले आहे. ॲसेट साईडला आपण हे आयटम सिरियली जसे येतील तसे दाखवले तरी चालतील. त्यानंतर पुढे रिसीट साईडचे आयटम. ट्युशन फी 90,000. ट्युशन फी इन्कम आहे. इन्कम साईडला आपण त्याची नोंद करणार. ट्युशन फी ₹90,000. त्यानंतरचं आयटम आहे टर्म फी. ₹3,000. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक वेळ जागा सोडलेली आहे मी, कारण आपल्याला याच्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले ट्युशन फीवर. ॲडजस्टमेंट करण्यासाठी एक वेळ जागा आहे. बाय टर्म फी ₹3,000. त्यानंतर ॲडमिशन फी 12,000. इन्कम साईडला त्याची नोंद करायचे. बाय ॲडमिशन फी डायरेक्ट आउटवर्ड कॉलम ₹12,000. त्यानंतर डोनेशन दिलेलं आहे. डोनेशन 61,000. कॅपिटलमध्ये ॲड करायला सांगितलेलं आहे. कॅपिटलमध्ये आपण इथे ॲड हा शब्द लिहायचा आहे आणि नंतरच्या ओळीला असं व्यवस्थित दाखवा. डोनेशन इनर कॉलममध्ये 61,000. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आहे ₹2,000. इन्कम आहे. इन्कम साईडला आपण इथे नोंद करतो आहे. बाय इंटरेस्ट रिसिव्ड ₹2,000. देन गव्हर्मेंट ग्रँट रेव्हेन्यू इन्कम आहे. गव्हर्मेंट ग्रँट इथं दाखवलेले बाय गव्हर्मेंट ग्रँट ₹1,20,000. देन सन्ड्री रिसेट्स इतर किरकोळ उत्पन्न बाय सन्ड्री रिसेट ₹11,000. त्यानंतर आपण पेमेंट साईडची नोंद करणार आहोत. पेमेंट साईडचे पुस्तकात दिलेले आयटम आहेत. एकानंतर एक आपण डायरेक्ट नोंदणार आहोत. इथे पहिला दिलेला आहे सॅलरीज. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सॅलरी डेबिट साईडला नोंद करायचे. सॅलरी ॲडजस्टमेंट दिलेले आहे त्यामुळे आपण इन्कम इनर कॉलममध्ये नोंद करतो आहे. त्यानंतर दुसरा आयटम दिलेला आहे लायब्ररी बुक्स. ॲसेट आहे. चालू वर्षात ते ॲसेट खरेदी केलेले आहे. दॅट इज न्यू परचेस ₹14,000. याची बेरीज करून ठेवा. टोटल 59,000. देन ऑफिस रेंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक वेळ जागा सोडून ऑफिस रेंट डायरेक्ट इन आउटवर्ड कॉलम ₹10,000. त्यानंतर पुस्तकात दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹22,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. देन सन्ड्री एक्सपेन्सेस 12,000. इतर किरकोळ खर्च आहे. टू सन्डे एक्सपेन्सेस ₹12,000. देन इन्शुरन्स ₹10,200. that is expenses to insurance 10,200 direct outward column. स्पोर्ट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर साईडला नोंद करायची आहे.
टू स्पोर्ट एक्सपेन्सेस रुपीज 8,000. त्यानंतर ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, इथं एक्सपेंडिचर साईडलाच आपण नोंदी करत आहोत. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस रुपीज 9,000. देन फर्निचर दिलेलं आहे. याच्यानंतर या नोंदी आपण करतोय बघा. फर्निचर दिलेलं आहे 50,000. दॅट इज न्यू परचेस. पाठीमागचा जो बॅलन्स आहे 72,000 त्याच्यामध्ये ॲड करणार आपण. ॲड न्यू परचेस, ॲडिशनल म्हटलं तरी चालेल, याची बेरीज करून ठेवायची आहे. 72,000 प्लस 50,000 इज इक्वल टू 1,22,000. देन रिपेअर्स नोंद करायची आहे. रिपेअर्स दिलेले आहेत. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर्स डेबिट साईडला नोंद करायची आहे. इथे लिहिणार आपण टू रिपेअर्स रुपीज 15,000. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक बॅलन्स दिलेले आहेत. बॅलन्स शीट असेट साईडला पहिल्या ओळीवरती इथं लिहिलेलं आहे. तुम्ही शेवटी सुद्धा हे लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. कॅश ऑन हँड, कॅश ॲट बँक रुपीज 70,000. आणि या दोन्हींची टोटल आउटवर्ड कॉलममध्ये 74,800. सर्व आयटम आपले ट्रान्सफर करून झालेले आहेत. आपण आता पहिल्यांदा ॲडजस्टमेंट बघूया. याच्यानंतर पहिले ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 9,000. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला पण इथं सॅलरीज दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये चालू वर्षाची आणखीन द्यायची राहिलेली ॲड आउटस्टँडिंग आणि 9,000 रुपये त्याच्यामध्ये ॲड केले. टोटल 99,000 सॅलरी फॉर दिस अकाउंटिंग इयर. चालू वर्षात 99,000 एकूण सॅलरीवरील आपला खर्च आहे, तो आपण इथं डेबिटला दाखवला. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहायचा आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज रुपीज 9,000. ठीक आहे. ॲडजस्टमेंटमधला आयटम आहे, मी हे तुम्हाला रेडमध्ये दाखवतो. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आउटस्टँडिंग ट्युशन फी ॲडजस्टमेंट दिलेले. आउटस्टँडिंग ट्युशन फी रुपीज 15,000. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडला ट्युशन फी दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये ॲड रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग लिहिलं तरी चालेल. 90,000 प्लस 15,000 इज इक्वल टू 1,05,000 इन आउटवर्ड कॉलम. आउटवर्ड कॉलममध्ये 1,05,000 लिहा. आता रिसिवेबलचा दुसरा इफेक्ट आपण इथे बॅलन्स शीटला असेट साईडला करणार आहोत. इथे तुम्ही नोंद करा रिसिवेबल ट्युशन फी आणि डायरेक्ट आउटवर्ड कॉलममध्ये त्याची नोंद करायची आहे रुपीज 15,000. देन नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग ट्युशन फी आपण नोंद केली. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडला बाय ट्युशन फीमध्ये ॲड केले 15,000 आणि बॅलन्स शीट असेट साईडला दॅट इज रिसिवेबल ट्युशन फी रुपीज 15,000 त्याची नोंद केली. देन लास्ट ॲडजस्टमेंट डेप्रिशिएट लायब्ररी बुक्स बाय रुपीज 9,000 अँड फर्निचर बाय रुपीज 10,000. बॅलन्स शीटला इथे लायब्ररी बुक्स लिहिलेले आहेत 45,000 न्यू परचेस. याच्यामधून लेस डेप्रिशिएशन रक्कम दिलेली आपल्याला 9,000. देन आउटवर्ड कॉलम रुपीज 50,000 नेट व्हॅल्यू ऑफ लायब्ररी बुक ॲट द एंड ऑफ इयर. वर्षाच्या शेवटी 50,000 किंमत राहते. त्याच्यानंतर गेल्या वर्षीचं फर्निचर आपल्याकडे 72,000 होतं. चालू वर्षात फर्निचर आपण 50,000 खरेदी केलेलं आहे. म्हणजे नेट फर्निचर आपल्याला 1,22,000 आहे. पण त्याच्यावर डेप्रिशिएशन सांगितले 10,000. आपण ते डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करणार आहोत. लेस डेप्रिशिएशन 10,000 10,000 अमाऊंट दिलेले आहे. 10,000 नेट अमाऊंट लेस केल्यानंतर आउटवर्ड कॉलममध्ये 1,12,000
1,12,000 ही किंमत पुढच्या वर्षासाठी असणार आहे. यानंतर ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आपण पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्सिंग करणार आहोत. सर्व आयटम व्यवस्थित नोंदून झालेले आहेत. याच्यामध्ये डेप्रिशिएशनची आपली नोंद राहिलेली आहे. ती डेप्रिशिएशनची नोंद आपण करून घेऊया. डेप्रिशिएशन ऑन लायब्ररी बुक ₹9,000 and furniture ₹10,000. total depreciation 19,000. बाकी सगळ्या नोंदी झालेल्या आहे. आता आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिट काढायचं आहे. क्रेडिट साईडची आपण बेरीज घेऊ, म्हणजेच इन्कम साईडची बेरीज. ही बेरीज येते ₹2,53,000. तीच आपण डेबिट साईडला म्हणणार आहोत. डेबिट साईड 2,53,000. आता डेबिट साईडची बेरीज घ्या. टोटल किती येतात ते बघा. डेबिट साईडची बेरीज इथं केलेली आहे. ती येते 2,04,200. 2,04,200 वजा केल्यानंतर आपल्याला इथे 48,000 हा फरक येतो. 48,800. 28,800 हा सरप्लस आला, क्रेडिट बॅलन्स आला. क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 48,000 इज ए सरप्लस. आपण याला सरप्लस असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर त्यालाच आपण दुसरं आणखी नाव दिलेलं आहे. नाव दिलेले म्हणण्यापेक्षा त्याचं एक्सप्लेनेशन एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 48,800. लक्षात ठेवा, क्रेडिट बॅलन्स ऑफ ए इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सरप्लस और एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर सरप्लस. आता हा जो सरप्लस आहे, हा सरप्लस आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड करणार. बॅलन्स शीट कॅपिटल फंडात अगोदर आपण डोनेशन ॲड केलेलं आहे, त्या ठिकाणी सरप्लस ॲड करायचं आहे. सरप्लस ₹48,800. आता या तिन्हींची बेरीज घ्यायची आहे. तिन्हींची बेरीज आउटवर्ड कॉलममध्ये लिहायची आहे. 7,52,800. याच्यानंतर बॅलन्स शीट टोटल घ्या. बॅलन्स शीट टोटल ₹7,61,800. ॲसेट साईडची टोटल घ्यायची आहे 7,61,800. 7,61,800. आणि या पद्धतीने आपलं बॅलन्स शीट पूर्ण होईल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पूर्ण होईल. मित्रांनो, परीक्षेमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट टाकताना डाव्या पानावर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टाकायचा, उजव्या पानावर बॅलन्स शीट टाकायचा. म्हणजे आपल्याला उत्तरपत्रिका जी आहे ते पुन्हा पानं उचकटावी लागत नाहीत. दोन्ही पेजेस आपले समोर असतात आणि आपल्याला नोंदी ह्या सर्व पाहायला मिळतात. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण नंतर सोडूया. थँक्यू ऑल ऑफ यू.